सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला 2 बटाटे आणि तांदळाच्या पिठापासून खमंग, कुरकुरीत आणि अगदी झटपट होणारा नाश्त्याचा पदार्थ बनवून दाखवणार आहे। हा नाश्ता करायला अतिशय सोपा आणि खायला तो खूपच भन्नाट लागतो। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सुरुवातीला मी इथे उकडलेले मीडियम साईजचे 2 बटाटे साल काढून घेतलेत। आता हे बटाटे आपण किसून घेऊयात। हे बटाटे किसण्यासाठी आपल्याला छोट्या किसणीचा वापर करायचा आहे, म्हणजे बटाट्याचा आपल्याला मस्त एकसारखा लगदा मिळतो। बटाटे तुम्ही मॅश करून सुद्धा घेऊ शकता, पण मॅश केल्यानंतर यामध्ये बटाट्याचा मोठा तुकडा राहणार नाही याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे। तर अशाच प्रकारे आता मी दोन्ही बटाटे किसून घेते। आता या किसलेल्या बटाट्यामध्ये लगेच काही मसाले घालायचे आहेत। पाव चमचा हळद घालायची आहे, 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत, अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत, 1 चमचा जाडसर कुटलेली हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट घालायची आहे। आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। आता पाव वाटी किसलेलं गाजर घालायचं आहे। गाजराचं प्रमाण तुम्ही तुमच्या अनुसार यामध्ये कमी अधिक करू शकता। आता नाश्ता मस्त चटपटीत होण्यासाठी यामध्ये 1 चमचा आमचूर पावडर घालायचं आहे। याच्याऐवजी तुम्ही चाट मसाला देखील वापरू शकता। आता 2 मोठे चमचे यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाचं पीठ मी घरचं वापरते, तुम्ही विकतचं देखील वापरू शकता। आता 2 छोटे चमचे दही घालायचे आणि हे सर्व साहित्य हाताने छान एकजीव करून घ्यायचे, म्हणजेच मिक्स करायचे। हा नाश्ता बनवताना यामध्ये मी खूप कमी मसाले आणि कमी भाज्याचा वापर केला आहे, पण तुम्हाला यामध्ये आणखी काही मसाले आणि काही भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता। सर्व साहित्य पहा छान मिक्स करून झालं आहे। आता यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर न करता याला चांगलं मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त पीठ आपलं छान मऊसर मळलं गेलेलं आहे। आता आपण हात स्वच्छ करून लगेच नाश्ता बनवायला सुरुवात करूया, पण त्याआधी हाताला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे तयार पीठ हाताला चिकटत नाही। आता जेवढा तुम्हाला लहान मोठा नाश्ता बनवायचा आहे तेवढा पिठाचा गोळा घेऊन हातावरती याला मस्त आकार द्यायचा आहे। या नाश्त्याला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही आकार देऊ शकता, गोल बनवू शकता, चौकोनी बनवू शकता किंवा लांबटही आकार या नाश्त्याला देऊ शकता। तर मी याला चौकोनी आकार दिला आहे। अशा प्रकारे पाहू शकता खूप सुंदर नाश्ता तयार झाला आहे। आता हा साईडला ठेवते आणि आणखी एक तुम्हाला बनवून दाखवते। हा नाश्ता बनवताना प्रत्येक वेळेस आपल्याला हाताला तेल लावायची गरज नाही, सुरुवातीला तेल लावलं तरीसुद्धा पुरेसं होतं। हा नाश्ता बनवताना 2 मीडियम साईजचे बटाटे असतील तर त्यासाठी 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ हे अगदी परफेक्ट प्रमाण होतं, पण बटाटे जर लहान मोठे असतील तर तुम्हाला पिठाचं प्रमाणसुद्धा कमी जास्त लागू शकतं। तुमचं पीठ जर पातळ झालं तर यामध्ये तुम्ही आणखी तांदळाचं पीठ वापरू शकता आणि घट्ट झालं तर थोडासा पाण्याचा वापर करून याला छान मऊसर मळून घेऊ शकता। आता राहिलेला सर्व नाश्ता मी अशाच पद्धतीने बनवून घेते। इथे तुम्ही पाहू शकता काही नाश्ता मी बनवून घेतला आहे। खूप सुंदर नाश्ता तयार झाला आहे। हा तयार नाश्ता तुम्ही फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये स्टोअर देखील करून ठेवू शकता आणि जेव्हा हवं तेव्हा तुम्ही याला फ्राय करून खाऊ शकता। 2 ते 3 दिवस हा बिलकुल खराब होत नाही। आता लगेच हा नाश्ता आपण फ्राय करून घेऊयात। त्यासाठी इथे मी गॅसवरती पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घेतले। तेल गरम झालं की फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि अशा प्रकारे यामध्ये नाश्ता सोडायचा आहे। हा नाश्ता मी आज शॅलो फ्राय करते, तुम्ही याला डीप फ्रायसुद्धा करू शकता। 2 ते 3 मिनिटानंतर नाश्ता असा खालच्या बाजूने तळला की आपल्याला पलटून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त असा रंग याला आला आहे आणि खूपच सुरेख आपला नाश्ता तयार झालेला आहे। हा नाश्ता करायलाही खूप सोपा आहे, कमीत कमी साहित्यामध्ये अगदी झटपट बनतो आणि खायलाही खूप भन्नाट लागतो। तुम्हीसुद्धा आता या पद्धतीने हा नाश्ता ट्राय करून पहा आणि कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। आता अशाच प्रकारे आपण अलट पलट करून मीडियम टू हाय गॅसवरती हा नाश्ता मस्त खमंग कुरकुरीत तळून घेऊयात। तुम्ही पाहू शकता नाश्त्याला रंगही खूप सुंदर आला आहे आणि नाश्ता मस्त कुरकुरीत झाला आहे। आता तयार नाश्ता आपण बाहेर काढूया। तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी प्लीज आपल्या सावी झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। आणि तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर हा नाश्ता तयार झालेला आहे। आता राहिलेला सर्व नाश्ता मी अशाच पद्धतीने बनवून घेते। कमीत कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट बनणारा, खायला खमंग कुरकुरीत भन्नाट चवीचा नाश्ता खाण्यासाठी तयार आहे। हा नाश्ता तुम्ही गरमागरम चहासोबत सर्व करू शकता किंवा मग मधल्या वेळेच्या छोट्याशा भुकेसाठी काहीतरी तुम्हाला वेगळं चटपटीत खायचं असेल तरीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता।
तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? मला खात्री आहे रेसिपी तुम्हाला खूप आवडली आहे. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.